नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त तर असणारच, बरोबर ना? ARK क्रिएटिव्ह हब या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आमचं गाव भाटमरई. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमचं गाव भाटमरई, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. जर चॅनेलवर नवीन असाल तर कमेंट आणि लाईक शिवाय जायचं नाही बरं का. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला होता पाटीलवाडा. पाटीलवाडा म्हणजे आमच्या भाटमरई इथली शान बरं का. म्हणजे सगळेजण फोटोशूट करायला आपल्या पाटीलवाड्यातच येतात, त्यामुळे विषय हार्ड आहे बरं का आपला. त्यामुळे लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, आज आपण पाहणार आहे आमच्या गावातलं 12 ज्योतिर्लिंगाचं शिव मंदिर. त्याचबरोबर आपण मंगाईचं मंदिर पण पाहणार आहे, ग्रामदैवत आहे आमचं. तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. गावात वस्तीवर आलो आणि गाडी साईडला लावली आणि थेट शेतात घुसलो. अहो थेट शेतात कसलं, अहो तिकडे वाटे हो आमच्या शिव मंदिराला जायला. आणि असा आत गेलो तर बघताय ना, अहो हे बघा असलं हिरवगार वावर होतं का नाही, तिथं भात लावलेला होता. तिथनं असं सरळ कडकडनं वाट काढत गेलो. वाट काय दिसनच झाली. परत म्हंटल जरा इकडं बघावं तिकडं बघावं. बघितलं तर हा दिसली बाबा वाट एकदाची. मग घुसलो सरळ घुसल्यावर असं एवढं जंगल झालेलं काय कळत नव्हतं कुठनं वाट. परत वाट दिसायला सुरुवात झाली. तिकडं काम चाललंय ना तलावाचं, त्यामुळे सगळं जरा व्हायचं साईडनं असं कुंपणातनं काट्याकुट्यातनं जावं लागत होतं. लय बेकार वाट लागली आमची जाताना. पण एकदा पोचलो तिथं, मग बघा कसं शांत गारगार वाटत होतं. तिथं गेल्यावर जी मनाला शांतता भेटली ना, ती कुठंच भेटणार नाही. मन एकदम शांत होऊन गेलं बघा. अच्छा, इथे एक देव आहे. देव आहे. कसं वाटतंय? आला का चिवची वाट? अहो एक नंबरच वाटतं बघा. अहो आमचं गाव म्हणजे भारीच आहे. विषय हार्ड आहे, आधीच सांगितलंय बर का. आणि आता तुम्ही पाहिलं ना, ते बाहेर शिवलिंग आहेत बघा, छोटी छोटी 12. आणि आतमध्ये मंदिरामध्ये पण एक मोठं शिवलिंग आहे बघा. आता दाखवते मी, हे ते शिवलिंग. हे मंदिरच एकदम असं जुनं आहे जरा, पण इथं 12 महिने 24 तास सदा ना कदा पाणीच पाणी असते. आणि आता समोर जे पाहताय ना, ते समोर बघा ही तलाव आहे, लय मोठा तलाव आहे. म्हणजे कधीच आटत नाही. उन्हाळा असो, पावसाळा असो, काय हिवाळा असो, 12 महिने काही पाणी आटत नाही इथलं. कधी पण या, पाणी इथलं पिलं तरी चालतं, कारण की झराच येतो पुढून. आणि वरती पाहताय का कसलंय, भारीच आहे का नाही. पुढे आता तुम्हाला दाखवते झरा कुठनं सुरू होतोय. म्हणजे मध्ये आधी असं पाण्याचं जरा झरविर आहे ती. आता बघा हो का, दिसतंय का? दाखवते, थांबा. हे बघा कसं आलंय. हे पाणी पिलं तरी चालतं आमच्या इथं, सगळी माणसं पितात. आणि इकडे खाली जे पाणी सांडलंय ना, ते म्हशी धुत्यात. म्हणजे सांगायचा विषय हो, सांगते आपलं काय करणार. नाहीतर आलं की खालचंच पाणी प्याल तुम्ही, म्हणून हो, बाकी काही नाही. मग काय, आता आम्ही मस्तपैकी हातपाय तोंड धुतलं, फ्रेश झालो आणि महादेवाची पूजा मस्तपैकी केली बघा. आणि वरती बघताय ना ते जंगल, अहो इथं कुणीच नसते, त्यामुळे एकट्यानंतर येऊच नका. भिवून गार व्हाल, असलं भीतीदायक आहे. बघताय ना सगळं असं जंगल टाईपच आहे बघा. अशा प्रकारे आम्ही दर्शन घेतलं आणि थेट गावातच शिरलो परत. मग काय, अहो लय पाय दुखलं, लय चाललो. मग काय म्हटलं, काढा गाडी, आता जाऊ गावात तरी दर्शन घेऊ. मग काय, आलो पुढं की दिसला पुढं स्टँड. अहो स्टँड म्हणजे आमच्या गावचं स्टँड हो. आणि कच्च तर रस्ता एवढं येते की गाडी जायला पण तास लागेल, एवढा टाइम लागायचा.
उन्हाचं चटकं तर असलं लागत होतं की गाडी पण असली तापली होती, काय सांगू, लय बेकार. मग काय, आलो हनुमान मंदिरात. हे आमचं वडाचं झाड, तिथं सगळी म्हातारी माणसं बसलेली असतात संध्याकाळची गप्पा मारायला. शिरलो मग मंदिरात, घेतलं बजरंग बलीचं दर्शन आणि निघालो परत पुढं आमच्या देवीचं दर्शन घ्यायला गावात. हे बघा, हे मंगाई मातेचं मंदिर, म्हणजे तसं जुनंच आहे पण नवीन वाटतं बघताना सगळ्यांनाच. हे बघा, ही बाजूला जी बघताय ना, हा गुरववाडा, म्हणजे मंदिराच्या साईडला सगळा गुरववाडाच आहे. म्हणजे ते म्हणतात ना काय ती भावकी, तेच ते. मग काय, मस्तपैकी देवीचं दर्शन घेतलं आणि मन शांत झालं. बघा, दाखवते थांबा. बाहेरनच, बाहेरनं नाही हो, थांबा. आपली कशी एकदम आतच एंट्री असते, दाखवते. तर मंडळी, हे आहे आमचं मंगाई देवीचं मंदिर, भाटमराईचं. मग तुम्ही कधी पाहायला येताय? या देवीच्या 2 यात्रा असतात, एक दसऱ्यात आणि एक मे महिन्यात. अशा 2 यात्रा करतात. मग काय, या नक्की आमच्या गावला एकदा. आता लय कंटाळा आलाय बघा, आता थेट घरी, थांबायचंच नाही कुठं. बर, आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बर का. आणि चॅनेलवरचं नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका.